बातमी डोंबिवलीमधून डोंबिवलीमध्ये दुसरं पार्थिव हे पोहोचलेलं आहे। संजय लेले यांचं पार्थिव डोंबिवलीमध्ये पोहोचलंय। हेमंत जोशी, अतुल माने, संजय लेले यांचा दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। तिघेही मावस भाऊ होते। त्यातील दुसरं पार्थिव संजय लेले यांचं डोंबिवलीमध्ये पोहोचलेलं आहे। पहलगाममधील अतिरेकी हल्ल्यात या तिघांचाही मृत्यू झाला। तर या अंत्यसंस्काराला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती आहे। डोंबिवलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक हे जमलेले आहेत। पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी हे सर्व नागरिक जमलेत। आधी हेमंत जोशी यांचं पार्थिव 7च्या दरम्यान डोंबिवलीमध्ये आणलं गेलं होतं आणि आता दुसरं पार्थिव हे पोहोचलेलं आहे। संजय लेले यांचं पार्थिव डोंबिवलीमध्ये आणलं गेलंय आणि मोठ्या संख्येनं डोंबिवलीकर अंत्यदर्शनासाठी पोहोचलेले आहेत। हेमंत जोशी, अतुल माने, संजय लेले यांचा दहशतवादी हल्ल्यामध्ये मृत्यू झाला। तिघेही मावस भाऊ आहेत आणि या अंत्यसंस्कारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा डोंबिवलीमध्ये पोहोचले। डोंबिवलीवरती महाराष्ट्र देशावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। भारतातील काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला झाला। यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला। यामध्ये 6 महाराष्ट्रातील होते, त्यातील 3 डोंबिवलीतील मावस भाऊ होते। हेमंत जोशी, अतुल माने, संजय लेले तिघांचाही मृत्यू झालाय। दुसरं पार्थिव हे आता डोंबिवलीमध्ये पोहोचलंय।